बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरून, तीही अमेरिकेतून मस्क आणि ट्रम्प यांच्यातल्या वादासंदर्भातली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरू झालाय। मस्क यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटिफुल विधेयकाला विरोध केलाय। ट्रम्प यांनी बिग ब्युटिफुल विधेयक मंजूर केलं तर अमेरिकन पार्टी नावाचा पक्ष काढण्याची मस्क यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आहे। इलेक्ट्रिक कारच्या अनिवार्यतेबद्दल ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद आहेत। इलेक्ट्रिक कार अनिवार्य केल्या तर मस्क यांना फायदा होणार आहे आणि यालाच ट्रम्प यांनी विरोध दर्शवलेला आहे। याचबाबत आपण अधिक चर्चा करूया, माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, याआधी एकमेकांची पाठराखण करणारे मस्क आणि ट्रम्प आता जाहीरपणे एकमेकांचे वाभाडे काढतायत, इतकं कुठे बिनसलंय, पुन्हा एकदा वाद सुरू झालाय? हे बघा, जे जवळचे मित्र असतात ते विरोधामध्ये गेले की काय होतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। 2024च्या प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी स्वतःचं ट्विटर आणि तेव्हाचं ट्विटर आणि आताचं एक्स याच्यासह पूर्णपणे आर्थिक पाठबळ लावणारे एलॉन मस्क आज डोनाल्ड ट्रम्प यांच्या पूर्ण विरोधात आहेत। त्याची दोन मुख्य कारण आहेत। एक म्हणजे आता जे विधेयक त्यांनी आणलंय, तर मस्क यांचं असं मत आहे की ह्या विधेयकातनं ज्या कर सवलती, संरक्षण विषयक खर्च आणि त्याबरोबरच सरकारी खर्च वाढणार आहे आणि त्यामुळे अमेरिकेवरती कर्जाचा बोजा वाढेल। आता मस्क आणि ट्रम्प हे दोघंही तसं खरं म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेचे एक मोठं प्रतीक आहे आणि खुल्या बाजाराबद्दल त्यांना प्रेम आहे, पण राष्ट्राध्यक्ष होण्याच्या आधीचा भाव आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा भाव याच्यामध्ये फरक आहे असं म्हणत मस्क हे त्यांच्यापासून बाजूला झाले। आता मस्क बाजूला झाल्यापासून त्यांनी वैयक्तिक स्वरूपाच्या टीका करायला सुरुवात केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्राध्यक्षांनी पण बरेच खाजगी वैयक्तिक पातळीवरची टीका केली। म्हणजे जसं त्यांचं ओरिजिन हे दक्षिण आफ्रिकेतनं आहे मस्क यांचं, तर मी त्यांना तिकडेच परत पाठवीन असे वगैरे म्हणाले। आता आर्थिक गोष्टी लक्षात घ्या। आर्थिक गोष्टी काय आहेत तर मुळात यांच्या दोन कंपन्यांना, एक तर ईव्ही संदर्भात काम करणारी कंपनी आणि स्पेस संदर्भात काम करणारी कंपनी यांना अमेरिकेकडनं म्हणजे त्यांच्या सरकारकडनं मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान दिलं जातं। एका ईव्ही कारला $7,000 एवढी मदत होते। आता मस्क यांनी विरोधी भूमिका घेतल्यानंतर ट्रम्प यांचं असं मत आहे की सगळ्यांनीच इलेक्ट्रिकल व्हेकल घ्याव्यात, ह्यामुळं हे बंधन करणं याचा फायदा फक्त मस्क यांना होऊ शकतो, राष्ट्राला त्याचा काहीच फायदा नाही। उलट जर मस्क यांच्या कंपन्यांना सरकारकडनं मिळालेली जी मदत आहे त्याचं जर परीक्षण झालं तर खूप सारा पैसा सरकारचा वाचेल। आणि असं म्हणत ते पुन्हा एकदा असं म्हणाले की यांना खरं तर तिकडेच त्यांच्या मूळच्या राष्ट्राकडे पाठवलं पाहिजे आणि त्याच्या बरोबर विरोधामध्ये अशी भूमिका घेतली मस्क यांनी। ठीक आहे, तुम्ही माझ्या कंपनीचं अनुदान रद्द करत असाल तर माझी पण तीच भूमिका आहे, पण त्याबरोबरच अमेरिकेतल्या सगळ्याच खर्चावरती बंधनं घातली पाहिजेत। म्हणजे आर्थिक आणि राजकीय अशा दोन पातळीवरती या दोघातले मतभेद आहेत। पुढे जाऊन मस्क यांचं असं मत आहे की रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक हे जे दोनच राजकीय पक्ष अमेरिकेमध्ये आहेत त्यामुळे लोकांच्या अधिकारांचं आणि हिताचं संकुचन होतं आणि म्हणून ज्या दिवशी हे विधेयक की ज्याच्यातनं अमेरिकेमध्ये कर सवलत दिली जाईल, सीमेच्या संरक्षणाबद्दलचा निर्णय घेतला जाईल आणि त्यामुळे अमेरिकेवरती कर्ज वाढेल असं मंजूर झालं की त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी अमेरिकन पार्टी नावाचा राजकीय पक्ष काढेन आणि तो तुमच्या विरोधामध्ये म्हणजे रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक दोन्ही पक्षाच्या विरोधामध्ये तो काम करेल। खूपच मर्कीय ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो अशा पद्धतीचं तिथे आता युद्ध सुरू आहे। दोघंही एकमेकांच्या विरोधामध्ये वैयक्तिक पातळीवरती जाऊन टीका करतायत। आता तरी मस्क यांना मोठा तोटा झालाय, कारण त्यांच्या कंपनीचे जे लिस्टेड असलेले शेअर्स आहेत त्याच्यामध्ये 5 ते 6% घसरण झालेली आणि हा वाद अधिक रंजक होईल, कारण दोघांचाही स्वभाव हा आक्रमक आहे आणि कशाची फिकीर न करण्याचा आहे। नक्कीच जी घोषणा मस्क हे करतायत की द्विपक्षीय राजकीय पद्धतीला त्यांनी विरोध केलेला आहे, त्यांच्या या घोषणेमुळे म्हणजे नवा पक्ष काढण्याच्या घोषणेमुळे अमेरिकन राजकारणात काही बदल होईल किंवा फरक पडेल असं वाटतं? नाही, अमेरिकन राजकारणाची मानसिकता लक्षात घ्या। एकतर रिपब्लिक किंवा डेमोक्रेटिक आज जरी ते म्हणत असले की अमेरिकन पक्ष नावाचा पक्ष आम्ही काढू, तर अशा पद्धतीचे पर्याय छोट्या प्रमाणामध्ये पूर्वी दिले गेलेले आहेत, पण तिथली एकूणच व्यवस्था ही द्विपक्षीय व्यवस्था आहे। काही राज्य अमेरिकेतली ही पूर्णपणे रिपब्लिकला, काही डेमोक्रेटिकला वाहिलेली आहेत आणि त्यातनंच आलटून पालटून सरकार येताना दिसते। बघूया अमेरिकन पक्ष खरोखरच ते काढतात का। नक्कीच। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या चर्चेबद्दल।